महापालिका शाळांतील घटती पटसंख्या चिंतेची बाब, गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर द्या. मंत्री प्रताप सरनाईक. ठाणे. राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा होत असलेल्या शाळा प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज ठाणे महानगरपालिकेच्या लोकमान्य नगर येथील शाळा क्रमांक 46ला भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत त्यांनी शिक्षक, पालक आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की महापालिका शाळांमधली घटती पटसंख्या ही चिंतेची बाब असून या परिस्थितीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. शासनाच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, पाठ्यपुस्तके, गणवेश, विविध शैक्षणिक सुविधा आणि नाविन्यपूर्ण उपक्रम उपलब्ध करून दिले जात आहेत. मात्र केवळ सुविधा पुरेशा नसून गुणवत्तापूर्ण शिक्षण हेच पालकांचा विश्वास जिंकण्याचे सर्वात प्रभावी माध्यम आहे. महापालिका शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी शिक्षकांनी अधिक समर्पित भावनेने काम करावे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आधुनिक अध्यापन पद्धती, तंत्रज्ञानाचा वापर आणि वैयक्तिक मार्गदर्शन यावर भर दिला पाहिजे. त्याचबरोबर पालकांनाही मुलांच्या शिक्षणात सक्रिय सहभाग घेऊन शाळेशी सातत्याने संपर्क ठेवावा, असेही आवाहन त्यांनी केले. सरनाईक पुढे म्हणाले की शाळा प्रवेशोत्सव हा केवळ औपचारिक कार्यक्रम नसून विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील नवीन प्रवासाची आनंददायी सुरुवात आहे. शाळेचा पहिला दिवस उत्सवाप्रमाणे साजरा केल्याने विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबाबत आकर्षण निर्माण होते आणि शाळेशी त्यांचे नाते अधिक दृढ होते. यावेळी नवागत विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. शिक्षक, पालक, शिक्षण विभागाचे अधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्य शासनाच्या शिक्षण समृद्ध महाराष्ट्र या संकल्पनेला साकार करण्यासाठी प्रत्येक बालक शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आले पाहिजे. यासाठी शिक्षक, पालक, प्रशासन आणि समाज यांनी संयुक्तपणे प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादनही मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी केले. आणि प्रामुख्याने आमचे शिक्षण मंत्री श्री दादाजी भुसे यांनी एक संकल्पना मांडली की 15 जून शाळेचा पहिला दिवस असतो आणि त्या दिवशी शालेय जीवनामध्ये पदार्पण करणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या पहिल्या दिवशी जर आपण त्यांना प्रोत्साहन दिलं, त्यांना जर उत्तेजन दिलं तर ते अतिशय चांगलं ठरेल. आणि त्या माध्यमातून गेल्या वर्षीपासून हा उपक्रम चालू केलेला आहे. महाराष्ट्रातील विदर्भ सोडून सर्व शाळांमध्ये आजपासून शाळा चालू झालेल्या आहेत आणि त्यामुळे ह्या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त होतं. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, सुमित्राताई पवार यांनी सर्व मंत्र्यांना, सर्व लोकप्रतिनिधींना सूचना केल्या की आपापल्या मतदारसंघातील आणि आपापल्या जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांचं स्वागत करावं, त्यांचा सन्मान करावा, त्यांना आशीर्वाद द्यावा, जेणेकरून भविष्यामध्ये या राज्याचं आणि या देशाचं नेतृत्व करायला ते सक्षम होतील. आणि त्या माध्यमातून मी माझ्या मतदारसंघातील 35 वर्षे या लोकप्रतिनिधी म्हणून ह्या मतदारसंघाचं मी काम करतो आहे. 3 टर्म नगरसेवक आणि 4 टर्म आमदार म्हणून काम करत असताना ह्या शाळेवर माझं विशेष प्रेम आहे आणि ह्या शाळेतले अनेक विद्यार्थी आज माझे मतदारसुद्धा आहे. काही विद्यार्थी तर या भागाचं नेतृत्व नगरसेवक म्हणून करत आहेत. त्यामुळे ह्या शाळेला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे. मी ह्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना आज त्यांचं स्वागत करून त्यांना शालाप्रयोगी साहित्य, वह्या वाटप आणि इतर अनेक चॉकलेट वगैरे त्यांना सगळ्यांना आम्ही दिलेल्या आहेत. अजूनही काही वाटप आम्ही करणार आहोत. त्यामुळे भविष्यामध्ये ह्या शाळेतले विद्यार्थी या देशाचं, या राज्याचं नेतृत्व करतील याची मला खात्री आहे. त्यामुळे हा उपक्रम राबवला का? कारण ही वस्तुस्थिती आहे. पंतप्रधानांपासून ते मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपर्यंत महानगरपालिकेत शिकले. ही वस्तुस्थिती आहे. मी मगाशीच आमच्या सगळ्या शिक्षण मंडळाच्या आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सुद्धा सूचना केली की मी पहिल्यांदा 97 साली महापालिकेचा नगरसेवक म्हणून या ठिकाणी निवडून आलो. त्यावेळची पटसंख्या आणि आज 30 वर्षानंतरच्या पटसंख्येमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. प्रामुख्यानं सर्व पालक आपल्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये जाऊन शिक्षण घ्यायला प्रवृत्त करत असतात किंवा ते हा विचार करत नाही की इंग्रजी तर काय भविष्यामध्ये मुलांना येईलच, परंतु लहानपणापासून मराठी माध्यमाच्या शाळेतून जर त्या मुलांचं शिक्षण घेतलं तर योग्य होईल. परंतु ICSE किंवा CBSEच्या शाळेमध्ये प्रवेश घ्यावा तरच आपली मुलं चांगली नाव कमावतील अशा उद्देशानं पालक खाजगी शाळांमध्ये शिक्षण घ्यायला मुलांना घेऊन जात असतात. माझी पालकांनासुद्धा विनंती आहे की अतिशय चांगल्या प्रकारचं शिक्षण महानगरपालिकेच्या शाळांमध्ये सुद्धा आमचे शिक्षक वर्ग आणि महापालिका देत असते तर जास्तीत जास्त
अशा महापालिकेच्या शाळेतून शिक्षण घ्यावं, मराठी माध्यमाच्या शाळेतून जास्तीत जास्त मराठीचा प्रचार व प्रसार व्हावा आणि मुलांनाही चांगलं शिक्षण मिळावं यासाठी पालकांनी सुद्धा प्रयत्न तेवढं करणं गरजेचं आहे. पालकांची ही जर समस्या असतील तर समस्या आम्ही सोडू. शिक्षण क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त प्रगती झाली पाहिजे ह्या मताचे आमचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आहेत. शिक्षण मंडळाला हवं ते सहकार्य करण्याची त्यांची भूमिका आहे. महापालिकेच्या सगळ्या अधिकाऱ्यांना त्यांनी स्पष्टपणे सूचना केलेली आहे की कुठल्याही शाळा पुनर्जीवित करत असताना त्याचं नवीन शाळा बनवत असताना कंजूसी करू नका, निधीची कमतरता असं भासवू नका किंवा दाखवू नका. पूर्णपणे जी निधीची उपलब्धता असेल ती ते शाळांसाठी द्या. आणि मला असं वाटतं हळूहळू आमच्या ह्या ज्या महानगरपालिकेच्या शाळा आहेत त्या शाळा अद्ययावत कशा करता येईल, चांगल्या कशा करता येईल, चांगले दर्जेदार शिक्षण आमच्या विद्यार्थ्यांना महापालिकेच्या हद्दीमध्ये राहणाऱ्या पालकांच्या पाल्यांना कसं देता येईल ह्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि निश्चितपणे भविष्यामध्ये ती सुधारणा आम्ही करू. एक वेगळा प्रश्न